नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. तर तुम्ही पाहताय महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच काल सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली. आणि त्याच्यातच एक अशी बातमी येते की बारामती जी विधानसभा आहे, आता तिथं माननीय अजितदादा पवार यांचं निधन झालेलं आहे आणि ती जागा आता रिक्त झालेली आहे. आणि त्या जागेवर सुनेत्रा पवार ह्या निवडणूक लढणार आहेत अशी बातमी येते सध्या. आणि ते सगळ्यांनी साहजिकच आहे की आपल्या घटनेमध्ये तशी तरतूदच आहे की एखाद्या चालू आमदाराचं किंवा खासदाराचं निधन झालं किंवा काही कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला त्या सदस्यानं, तर तिथं 6 महिन्याच्या आत पोटनिवडणूक घेणं हे बंधनकारक आहे. तिथं निवडणूक होते 6 महिन्याच्या आत. तर ती जी यावेळेस आता निवडणूक लागेल, आता एका महिन्यानं लागेल किंवा 8 दिवसांनी लागेल किंवा 6 महिन्याच्या आत कधीही लागेल, त्यावेळेस ती निवडणूक ही सुनेत्रा पवार लढवणार आहेत असं समजतंय. आणि त्या जागेच्या खऱ्या हक्कदार आहेत. कारण अजितदादा आज नाहीत म्हणल्यावर, आणि आता आज जसं अजितदादा पवार स्वतः निवडणूक लढवत असताना त्यांचेच सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, तसं आता घडल असं वाटत नाही सध्या तरी. तर आपण ते राजकारण शेवट राजकारण असते. तुम्ही पाहिलं की सुनेत्रा पवार यांनी शपथविधी सोहळा केला, पण एकही त्यांच्या कुटुंबातला कुटुंबात शरद पवारांचा माणूस हजर राहिला नाही. त्यामुळं निवडणूक होईल का नाही आता आपण सांगू शकत नाहीत. शेवटच्या क्षणी काही होऊ शकतं, पण आत्ता सध्या तर वाटत नाही की कोणी निवडणूक लढल हे. कारण अजितदादांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल पवार कुटुंबियाकडून की बिनविरोध ही निवडणूक व्हावी. मग ते पुढं राजकारणात काहीही होऊ शकतं. जर तुम्ही मागच्या 4 दिवसाच्या घडामोडी बघितल्या तर माणूस चक्रावून जाईल. असल्या घडामोडी, एवढ्या फास्ट घडामोडी घडल्यात की 4 दिवसाच्या आतच अजितदादांच्या जागेवर सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळासुद्धा झाला. आणि त्याला नाराजी नाट्याचाही किनार आहे. पवार कुटुंबीय आणि त्यांचा पक्ष, शरद पवार कुटुंबीय आणि त्यांचा पक्ष नाराजच दिसतोय. पण राजकारणात कधीही काही होऊ शकतं आणि काही एक घटनेमध्ये तरतूद येत. ही तुमचं राजकारणात काही असलं तरी 6 महिन्याच्या आत पोटनिवडणूक घेणं हे बंधनकारक आहे. आणि त्यात सुनेत्रा वहिनी निवडणूक लढणार आहेत असं समजतंय. आणि ती निवडणूक 100% होणारच. आणि नाही झाली तरी बिनविरोध व्हावी, पण तिथं विधानसभेला एक सदस्य निवडून द्यावाच लागतो. आणि आजच्या परिस्थितीला अनुसरून तर असं वाटतं की ती बिनविरोध निवडणूक होईल. कारण कुठला पक्ष उभा करील असं वाटत नाही आज तरी. मग पुढं आपण बघूच. तोपर्यंत इथं थांबू आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.